आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवणार आहोत आणि त्यासोबत खाण्यासाठी एकदम चटपटीत अशी चटणीसुद्धा बनवणार आहोत. बनवायला खूप सोपे आहेत आणि खायलासुद्धा तेवढे टेस्टी, कारण मैदा न वापरता हे बनवले आहेत. चला तर आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी आज मोमोज बनवण्यासाठी काही भाज्या थोड्याशा कट करून घेतल्या आहेत. नंतर या आपण चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर ती भाज्यांमध्ये मी इथं कोबी, नंतर सिमला मिरची, कांदा घेतला आहे. तुम्ही दुसऱ्याही भाज्या याच्यात वापरू शकतात, पनीर, गाजर वगैरे. तर इथे मी सर्व भाज्या छान बारीक अशा चॉपरमध्ये चॉप करून घेत आहे. आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरचीसुद्धा मी याच्यातच चॉप करून घेतला आहे. नंतर स्टफिंग बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. सुरुवातीला याच्यात बारीक चॉप केलेला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीसुद्धा याच्यात घालायची आहे. हिरवी मिरची मी 2च वापरले आहेत तिखट असल्यामुळे. हे सुद्धा 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. नंतर चॉप केलेला कोबी आणि सिमला मिरची घालायचं आहे आणि 1-2 मिनिटे छान व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरतीच परतवून घ्यायचं आहे, म्हणजे भाज्या जास्त सॉफ्ट होत नाहीत. 1-2 मिनिटे भाज्या व्यवस्थित परतवून घेतल्या आहेत. नंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचाभर एवढा सोया सॉस घालायचा आहे. यामुळे मोमोची स्टफिंग खायला छान लागते. नंतर सोया सॉस व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. नंतर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलं आहे आणि काळी मिरी पावडर घातली आहे. सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं, त्या अंदाजानुसारच घालायचं आहे. नंतर अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर 2 चमचे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं, ते सुद्धा घातलं आहे. छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. तर मोमोची स्टफिंग आपली बनवून तयार आहे. थंड व्हायला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. नंतर इथे मोमोज बनवण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडं पाणी घालून घट्टसर अशी कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे. तेल अजिबात घालायची गरज नाही, साधंच पीठ असं मळून घ्यायचं आहे. तर इथे कणिक मळून झाली आहे. याला छान या पद्धतीने मी मळून घेत आहे. जास्त पाणी घालून कणिक भिजवायची नाही, तर थोडं पाणी घालून हातानेच याला छान मऊ करून घ्यायचं आहे. बघू शकता व्यवस्थित असं हे मऊ झालं आहे. नंतर आपण मोमोजसाठी चटणी बनवणार आहोत. पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. त्याच्यात 2 छान पिकलेले टोमॅटो कट करून घातले आहेत. 10-12 लसूण पाकळ्या, 2 सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत. याला छान आता उकळी येऊ द्यायची आहे. नंतर उकळी आल्यानंतर टोमॅटोची साल आपोआप निघून जाते, ती काढून टाकायची आहे. आणि मोमोजची चटणी छान घट्टसर होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर 2 चमचे पाण्यात छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. ते सुद्धा आपल्याला याच्यात घालायचं आहे. हे चटणीचं जे पाणी आहे ते सुरुवातीला थोडंच घालायचं आहे, नाहीतर खूप पातळ अशी ही चटणी होईल. त्यामुळे टोमॅटो शिजवताना थोडंसंच अर्धी वाटीच पाण्यात आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. नंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घातलं आहे. याच्यात काळी मिरी पावडर थोडीशी घातली आहे, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर घालायचं आहे. हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि आले लसूण पेस्ट घातले आहे. 1 मिनिटभर हे छान परतवून घ्यायचं आहे. नंतर बनवलेली टोमॅटोची प्युरी याच्यात घालायची आहे आणि छान घट्ट होईपर्यंत आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे. तर चटपटीत अशी ही मोमोजसोबत खाण्याची चटणी बनवून तयार आहे. तर चटणी इथे मी बाउलमध्ये काढून घेतली आहे. नंतर इथे भिजवलेली कणिक त्याच्यातील एक गोळा घेतला आहे आणि पातळसर अशी छान याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर मोमोजसाठी याच्या आपल्या वाटीने आपल्याला याच्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे त्यासाठी मी छान पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे. नंतर वाटीच्या सहाय्याने या पद्धतीने गोल कट करून घ्यायचा आहे.
व नंतर आपल्याला यालाच मोमोजचा आकार द्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी सर्व पुऱ्या एकदम बनवून घेत आहे. नंतर मोमोज बनवण्यासाठी स्टफिंगसुद्धा इथे थंड झाले आहे. तर इथे मी 1-1.5 चमचा स्टफिंग याच्यात घातलं आहे आणि आपल्याला याला मोमोजचा शेप द्यायचा आहे. तर मोमोजचे वेगवेगळे खूप शेप बनवता येतात. तर मी इथे तुम्हाला पहिला प्रकार बनवून दाखवत आहे. तर या पद्धतीने 2 बोटाच्या साहाय्याने पाकळ्या या पद्धतीने जवळ करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जसं मोदक बनवतं त्याच पद्धतीने या पद्धतीने सर्व एकत्र जुळवून घ्यायचे आहे आणि नंतर याला या पद्धतीने राऊंड शेपमध्ये हा आपला मोमोज बनवून तयार आहे. शेवटचे 2 पॉईंट आहेत ते या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. तर हा एक प्रकार मी बनवून दाखवला आहे. आणखी एक पद्धत सांगत आहे. तर या पद्धतीने स्टफिंग घेतलं आहे आणि 2 मी व्हिडिओमध्ये बघू शकता जे 2 पॉईंट आहे ते जोडून घेतले आहे आणि या पद्धतीने मागून पुढं घ्यायचं आहे आणि पुढचे जे आहे ते त्याच्यातच ॲड करत जायचं आहे. तर मोमोज बनवण्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस असली ना तर पटापट बनवून तयार होतात. तर बघू शकता या पद्धतीने मागून पुढं खेचायचं आहे आणि पुढचं याच्यात जोडायचं आहे. अशाच पद्धतीने मी इथे सर्व मोमोज बनवून घेते. तर बघू शकता. तर इथे मी याच पद्धतीचे मोमोज सर्व बनवून घेतले आहेत. नंतर आपल्याला हे 15 मिनिटे स्टीम करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी चाळणीला इथे मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. त्याच्यात सर्व बनवलेले मोमोज ठेवून द्यायचे आहे आणि वरून थोडंसं याला ब्रशने तेल लावत आहे म्हणजे मोमोज छान मऊसूत राहतात. कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यावरती चाळणी ठेवून 15 मिनिटे आपल्याला हे मोमोज स्टीम करून घ्यायचे आहेत. 15 मिनिटानंतर बघू शकता छान आपले हे मोदक स्टीम झाले आहेत. नंतर चटणीसुद्धा आपली बनवून तयार झाली आहे. ही चटणी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप चटपटीत अशी लागते. याच्यात तुम्ही चिली फ्लेक्स किंवा मिक्स हर्बसुद्धा चटणीमध्ये घालू शकता. तर इथे सर्व मोमोज प्लेटमध्ये मी सर्व केले आहेत. तर मैद्याचे न बनवता गव्हाच्या पिठाचे या पद्धतीने मोमोज नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बघू शकता एकदम ज्युसी असे हे आपले आतून मोमोज झालेले आहेत. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.